नॉनव्हेज रेसिपीज इन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज मी बनवणार आहे हलवा फिश करी आणि फिश फ्राय. तर पहिले मी हलवा फिश फ्राय करणार आहे. यासाठी मी यामध्येच फिशमध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे आणि हाफ टीस्पून टाकलेलं आहे हळद. त्याबरोबर आपण यामध्ये टाकून घेऊया लाल मिरची पावडर 1 चमचे, हळद आणि लाल मिरची आणि मीठ टाकून हे सगळं मी मिक्स करून घेणार आहे. आणि मस्त असं आपल्याला हे मसाले आहे ना ते फिशमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि जेव्हा आपण हा मसाला लावून फिश फ्राय करणार ना तर एकदम जबरदस्त असा टेस्ट येईल. तर हे बघा मस्त असं मी लावून घेतलेलं आहे मसाले यावरती. आता आपण याला काही वेळासाठी मॅरिनेट होऊन देऊया, जिथपर्यंत आपण मसाला फिश करी रेडी करूया. तर इथे मी घेतलेला आहे 10 ते 12 लसूण पाकळी, 1 इंच ओलं खोबरं, म्हणजे एक तुकडा ओलं खोबरं, थोडीशी कोथिंबीर आणि 3 हिरवी मिरची आणि 1 टोमॅटो सुद्धा मी ग्राइंड करून घेणार आहे. त्यानंतर एका पातेल्यामध्ये 2 चमचे तेल गरम केल्यानंतर 10 ते 12 मी टाकलेले आहे मेथीचे दाणे आणि जो आपण मसाला ग्राइंड केलेला होता टोमॅटो, खोबरं, कोथिंबीर आणि त्याबरोबर हिरवी मिरची आणि लसूण पाकळीचा तो मसाला मी यामध्ये टाकून घेतला. मसाल्याचंच वाटणाचंच पाणी सुद्धा मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि परत मिक्स करून मी घेणार आहे याला. आणि पावडर मसाले सुद्धा मी यामध्ये टाकून घेणार आहे. तर मसाले यामध्ये मी टाकणार आहे. त्याबरोबर कढीपत्ता टाकून घेऊया 10 ते 12. कढीपत्ता टाकल्यानंतर आपण यामध्ये टाकूया अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, धणे पावडर टाकूया 1 चमचे आणि मीठ टाकून घेऊया चवीनुसार. आणि हे सर्व मसाले आता आपण मिक्स करून घेऊया आणि तेल सुटेपर्यंत मस्त असं परतून घेऊया. तर हे बघा मस्त असं तेल सुटायला लागलेलं आहे. तर झाकण झाकून मी इथे ठेवत आहे 2 ते 3 मिनिटं, म्हणजे मस्त असा आपला मसाला परतेल. आणि हे बघा मसाला आपला परतला गेलेला आहे. तर चला आता आपण मिक्स करून घेऊया. वाटण बघा किती मस्त झालेला आहे, मसाला किती छान तयार झालेला आहे. तर आता आपण यामध्ये फिश टाकून घेऊया. तर हलवा फिश करीच मी रेडी करत आहे आज. तर मी पहिले त्यामध्ये कोकम टाकणार आहे. कोकमाचे 4 तुकडे टाकलेले आहे. कोकमाच्या ऐवजी तुम्ही चिंचेचा सुद्धा वापर करू शकता. आणि आपण यामध्ये टाकून घेऊया हलवा फिश. एकदम जबरदस्त अशी ही हलवा फिश करीची रेसिपी आहे. थोडंसं मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि मिक्स केल्यानंतर आपण यामध्ये पाणी टाकून ग्रेव्ही सुद्धा करून घेणार आहोत. तर पहिले मसाल्यामध्ये मस्त असं हे बघा मिक्स करून घेऊया. व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा. आणि हे बघा मिक्स करून मी इथे घेतलेलं आहे. आता आपण यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून घेऊया, छोटासा ग्लास घेऊया, कारण आपल्याला ग्रेव्ही थोडी थिक हवी आहे. आणि मिक्स करून घेऊया आपण इथे. आणि ही जबरदस्ती आपली हलवा फिश करी 3 ते 4 मिनिटात रेडी होईल. तर आपण हाय फ्लेम वरती मस्त असं बॉईल करून घेऊया, म्हणजे आपली ही फिश करी रेडी होईल. हे बघा छानशी अशी आपली ही हलवा फिश करी बॉईल करून घ्यायचं आहे 3 ते 4 मिनिटं. त्यानंतर आपण फिशला फ्राय करून घेणार आहोत. तर पॅन मध्ये आपण तेल टाकून घेऊया. तेल चांगले गरम झाल्यानंतर यामध्ये फिश टाकून आपण ही जो आपण मसाला लावून घेतलेला होता सर्वप्रथम तो मसाला लावलेली फिश यावरती टाकून घेऊया. फिश टाकताना मध्यम आचेवरती आता मी फ्राय करणार आहे, म्हणजे मस्त अशी दोन्ही तिन्ही साइडने आपण हलवाला फ्राय करून घेऊया. आणि जबरदस्त असा हा मसाला लावलेला फिश जी आहे ना ती फ्राय होते. जेव्हा एका साइडने झाली तेव्हा मी पलटून घेत आहे आणि दोन्ही साइडने आपण चांगल्या प्रकारे फिशला इथे फ्राय करून घेणार आहोत. हे बघा जबरदस्त अशी ही आपली हलवा फिश फ्राय सुद्धा होणार आहे थोड्याच वेळात. तर व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर लाईक करा. आम्ही अशाच रेसिपी नॉनव्हेज तुमच्यासाठी आणत असतो. तर हे बघा किती मस्त अशी झालेली आहे फ्राय. आणि गरमागरम भाताबरोबर किंवा तांदळाच्या भाकरी बरोबर सर्व करा फिश फ्राय आणि हलवा फिश करी. आणि ही आता बघा दोन्ही साइडने तिन्ही साइडने आपण फ्राय करून घेतलेली आहे. तर चला आता गरमागरम आपण ताटामध्ये काढून घेऊया. आणि मसालेदार अशी ही फिश फ्राय आपली झालेली आहे.
आणि त्याबरोबर मस्त असा हलवा फिश कालवण. आणि हे हलव्याचं कालवण तुम्हाला खूप आवडेल. एकदम बघा थिक थिक असा हलव्याचा हा कालवण आणि हलवा फिश फ्राय. तर नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली जरूर कळवा. आवडली तर लाईक करा आणि शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा जरूर करा. तांदळाच्या भाकरी बरोबर किंवा प्लेन राईस बरोबर गरमागरम सर्व करा.